आता संध्या सवालाखे यांनाही आभार धन्यवाद देतो। त्याचबरोबर सौमेन मुखर्जी यांचेही आभार। आता माझे सहकारी बदलले आहेत, माझ्यासोबत आता या चर्चेमध्ये आहेत सिद्धेश ताकवले आणि माझ्या जागी आता थोड्याच वेळात आपल्यासोबत संवाद साधतील आमच्या सहकारी जी बोला। नक्कीच धन्यवाद प्रसाद सर। त्यामुळे आपण पाहतो एकंदरीतच पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या चुरस वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता गमावणार की तशीच अबाधित ठेवणार हे सुद्धा आता तितकंच पाहावं लागणार आहे। कारण सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला बहुमतासाठी केवळ 10 जागांची आघाडी होती। भाजपची 138 जागांवरती आता आघाडी सध्या पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच पश्चिम बंगालमध्ये काय चित्र होतं ते अवघ्या थोड्या वेळातच स्पष्ट होईल। तृणमूल काँग्रेसची 121 जागांवरती आघाडी अजूनही कायम आहे। त्यामुळे पश्चिम बंगालच्या या सगळ्या निकालाकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान या सगळ्या निकालावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येतात, त्या आधी आपण ऐकूया। जो पहले के भवानीपुर में तो इनिशियली तो टक्कर रहेगा। ये जो पहले राउंड हुआ है इसमें 14 जो बूथ है 6 मुस्लिम प्रॉन बूथ है, उसमें भी वो लोग जो 90-95% मुस्लिम वोट को पिछले बार मिलता था इस बार नहीं मिला, क्रैक है। और जो 8 हिंदू बूथ है उसमें मेरा लीड है। ये भवानीपुर का मैं 9-10 राउंड से आप देख लेना, मैं पूरा संभाल के आगे चला जाऊंगा। ये 77 वार्ड आ जाएगा, उसमें ममता बनर्जी का काफी लीड होगा। 3, 4, 5 राउंड 6 राउंड तक उसको मैं मेकअप कर दूंगा। वो उसका 10 राउंड का बाद उनका बहुत खड़ा होना मुश्किल हो जाएगा। सकारात्मक नतीजे का इंतजार कर रहे हैं और अंतिम राउंड तक हम लोगों का जो फीडबैक हमको मिला है वो वोटों के द्वारा उसका जो उभरेगा उसके हम नज़र रखेंगे। हर राउंड पे हम नज़र रखेंगे। पूरे प्रदेश भर में हमने विभिन्न प्रकार के ऑब्जर्वर्स हमने भेजे हैं ताकि कहीं भी अगर किसी भी राउंड में किसी भी क्षेत्र में कोई भी अगर कमजोरी दिखती है प्रशासन की तरफ से तो तुरंत हमको वो इन्फॉर्मेशन वो जानकारी हमें मिलेगी। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता गमावणार की सत्ता तशीच कायम ठेवणार हे आता अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता गमावणार की तशीच कायम राहणार हे आता कळणार आहे। सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला बहुमतासाठी केवळ 10 जागांची आता गरज उरलेली आहे। त्यामुळे या 10 जागांवरती भाजप कायम राहते का? भाजपची 138 जागांवरती आघाडी आहे आणि एकंदरीतच पश्चिम बंगालचं चित्र जे आहे तर तृणमूलला 121, भाजप 140, काँग्रेस 6 आणि अन्य जागा या 5 आहेत। काँग्रेस केवळ 6 जागांवरती आघाडीवरती आहे। त्यामुळे एकंदरीतच तृणमूल काँग्रेस नेमकी आता कशा पद्धतीने मुसंडी मारते का? काय होतं अंतिम टप्प्यामध्ये? नेमकं भाजप आपली सत्ता आता नवीन सत्ता येते का पश्चिम बंगालमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुरुवातीच्या कलांनुसार भाजपला बहुमतासाठी केवळ 10 जागांची आघाडीची गरज आहे। भाजपची 138 जागांवरती सध्या आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण देशाचं लक्ष हे पश्चिम बंगालच्या या निवडणुकीकडे लागलेलं आहे। मतमोजणी सध्या सुरू आहे। काँग्रेस केवळ 6 जागांवरती आघाडीवरती आहे। एकंदरीतच आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये 293 जागा आहेत, 121। तृणमूल काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे तर भाजप 140 जागांवरती आपलं स्थान कायम अजून ठेवू नये तर काँग्रेस 6 जागांवरती आहे आणि अन्य पक्षांना फक्त 5 जागा मिळालेल्या आहेत। बारामतीमध्ये तर आपण बघतोय सुनेत्रा पवार यांचा बारामतीच्या सुद्धा आपण आकडेवारी पाहतोय। तिसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू झालेली आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या आघाडीवरती आहेत। राहुरीमध्ये तर तिसरी फेरी अखेर भाजप आघाडीवरती आहेत। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे सध्या आपलं नशीब आजमावतात। अक्षय कर्डिले हे 14,711 मतांनी आघाडीवरती आहेत आणि एकीकडे बारामतीची सुद्धा पोटनिवडणुकीचं मतमोजणी सुरू आहे। सुनेत्रा पवार सुद्धा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतं। शरद पवार गटाचे गोविंद मोकाटेंना 2,141 मतं पडलेली आहेत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये वंचितचे संतोष चोळकेंना 1,022 मतं पडलेली आहेत। अपक्ष रावसाहेब खेवरेंना तर 784 मतं फक्त पडलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच राहुरीची पोटनिवडणूक अक्षय कर्डिले जिंकतात यावरती आता काही वेळातच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे।